चुंबक लोखंडाच्या कणांना आकर्षून घेण्याची शक्ती आणि हवेत टांगला असता स्थिर राहणाऱ्या पदार्थाला चुंबक असे म्हणतात. चुंबकत्व लोखंडाच्या कणांना आकर्षून घेणाऱ्या पदार्थाच्या गुणधर्मास चुंबकत्व म्हणतात. हा लोखंडाचा केस आहे आणि हा एक धातू आहे. आता आपण याला लोखंडाच्या केसाजवळ नेऊन पाहूया. पहा, या धातूकडे हे लोखंडाचे केस आकर्षले गेले म्हणजे हे चुंबक आहे. चुंबकीय रेषा चुंबकत्व अंगी असलेल्या चुंबकीय पदार्थातून वाहणाऱ्या काल्पनिक रेषांना चुंबकीय रेषा असे म्हणतात. या रेषा आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतात. चुंबकीय सर्किट चुंबकीय रेषांनी अखंडपणे आक्रमिलेल्या मार्गास चुंबकीय सर्किट म्हणतात. चुंबकीय क्षेत्र चुंबकीय रेषांनी निर्माण झालेले चुंबकाच्या सभोवतालचे असे क्षेत्र की ज्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती आढळून येते त्यास चुंबकीय क्षेत्र म्हणतात. प्रथम एक चुंबक घेतो, त्याच्यावर असा एक कागद ठेवतो आणि यावर आता मी लोखंडाचा केस टाकतो. सगळीकडे टाकतो. जेवढ्या भागामध्ये हा लोखंडाचा केस आकर्षून घेतला गेला तेवढ्या भागाला चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबकीय ध्रुव चुंबकाच्या ज्या दोन टोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात चुंबकीय आकर्षण शक्ती आढळते त्यांना चुंबकीय ध्रुव म्हणतात. आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की चुंबकीय दोन ध्रुव आहेत. एक एस म्हणजे दक्षिण पोल आणि एन म्हणजे नॉर्थ पोल म्हणजे उत्तर पोल. हा चुंबक आहे. याच्या भोवती मी आता लोखंडाचा केस टाकतो, सगळीकडे टाकतोय. आपल्याला असं आढळून येतं की या दोन टोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये लोखंडाचे कण आकर्षून घेतले गेले आहेत. म्हणून या टोकाला साऊथ म्हणजे दक्षिण पोल म्हणतात आणि त्यासाठी एस हे चिन्ह वापरतात. याला उत्तर पोल म्हणजे नॉर्थ पोल म्हणतात आणि त्यासाठी एन हा शब्द वापरतात. अशा रीतीने मॅग्नेटमध्ये एस आणि एन असे दोन पोल म्हणजेच ध्रुव असतात. चुंबकीय अक्ष कोणत्याही चुंबकाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यातून जाणाऱ्या आणि चुंबकीय रेषांच्या समांतर असणाऱ्या काल्पनिक रेषेला चुंबकीय अक्ष म्हणतात. या आकृतीमध्ये आपल्याला एस आणि एन पोल याच्यामधून जाणारी एक आडवी रेषा दिसते, त्याला चुंबकीय अक्ष असे म्हणतात. आता या चुंबकाच्या दोन ध्रुवांमध्ये आपण जर मध्य काढला आणि अशी लाईन धरली तर ही जी मध्य रेषा आहे हा चुंबकाचा अक्ष दर्शवते. चुंबकीय न्यूट्रल अक्ष कोणत्याही चुंबकाच्या दोन ध्रुवाच्या मध्यातून परंतु चुंबकीय रेषांच्या काटकोनातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला चुंबकीय न्यूट्रल अक्ष म्हणजेच एमएनए म्हणतात. आकृतीमध्ये एस आणि एल पोलच्या मध्यातून एक उभी रेषा दाखवलेली आहे. ही म्हणजेच चुंबकीय न्यूट्रल अक्ष होय. हा चुंबकाचा साऊथ पोल आणि हा नॉर्थ पोल. याच्या बरोबर मध्यातून आणि चुंबकीय रेषांना काटकोनात असणारी ही जी रेषा आहे तिला चुंबकीय न्यूट्रल अक्ष असे म्हणतात. चुंबकीय फ्लक्स
चुंबकीय क्षेत्रातील एकूण रेषांना चुंबकीय फ्लक्स म्हणतात. आकृतीमध्ये आपल्याला चुंबक दाखवलाय आणि निळ्या फिकट लाईन मध्ये चुंबकीय रेषा दाखवलेल्या आहेत. फ्लक्स डेन्सिटी. चुंबकीय पदार्थातून चुंबकीय रेषांच्या काटकोनात 1 मीटर बाय 1 मीटर या क्षेत्रातून जेवढ्या चुंबकीय रेषा जातात त्यांना फ्लक्स डेन्सिटी असे म्हणतात. यासाठी बीटा हे चिन्ह वापरतात. याचे एकक वेबर/मीटर स्क्वेअर असे आहे. चुंबकीय प्रवर्तन म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. लोखंडाच्या तुकड्याजवळ एखादा चुंबक नेला असता किंवा लोखंडाचा तुकडा चुंबकाच्या जवळ आणला असता त्या लोखंडाच्या तुकड्यात चुंबकत्व निर्माण होणाऱ्या गुणधर्मास चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन असे म्हणतात. आकृतीमध्ये चुंबकाच्या जवळ एक लोखंडाचा तुकडा ठेवलेला आहे. चुंबकातून निघणाऱ्या रेषा ह्या त्या लोखंडामध्ये जातात. त्याला चुंबकीय प्रवर्तन म्हणतात. मी आता धातूची पट्टी घेतलेली आहे आणि तिला एक क्लिप लावून पाहतो. याच्यामध्ये चुंबकत्व नसल्यामुळे ही त्याला चिटकत नाही. आता मी याच्या शेजारी एक चुंबक नेतो आणि तो ठेवतो आणि पुन्हा त्याला चिटकवतो. बघा, हे चिकटली गेली. यालाच चुंबकीय प्रवर्तन असे म्हणतात. कोर्सिव्हिटी. चुंबकीय पदार्थातील चुंबकत्व नष्ट झाल्यानंतर देखील काही काळ त्यात चुंबकत्व टिकवून ठेवण्याच्या गुणधर्मास कोर्सिव्हिटी म्हणतात. लोखंडाच्या तुलनेत पोलादाची कोर्सिव्हिटी उत्तम असते. आता आपण पाहूया कोरेसिव्ह फोर्स. एखाद्या पदार्थातील शेष चुंबकत्व पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या चुंबकीय प्रेरणेला कोर्सिव्ह फोर्स म्हणतात. कोर्सिव्ह फोर्स हा मॅग्नेटायझिंग फोर्सच्या विरुद्ध कार्य करत असतो. आता आपण पुढची व्याख्या पाहूया. एकक ध्रुव म्हणजेच युनिट पोल. दोन वेगवेगळ्या चुंबकाच्या 2 पोलमध्ये 1 मीटर इतके अंतर असताना त्या 2 पोलमध्ये निर्माण होणारी प्रेरणा ही 1 न्यूटन एवढी असल्यास त्या 2 पोलला युनिट मॅग्नेटिक पोल म्हणतात. किंवा ज्या एन पोल मधून 10⁸ म्हणजे 10⁸ घात इतक्या चुंबकीय रेषा बाहेर पडतात त्या पोलला युनिट पोल असे म्हणतात.